नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी नीलम किचन अँड होममेकरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण खूपच चविष्ट, मऊ आणि खमंग गाजर हलवा बनवणार आहोत। ही रेसिपी खूप सोपी आणि कमी साहित्यात तयार होते। त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स: अर्धा किलो खिसलेले गाजर। या खिसणीच्या सहाय्याने हे गाजर सोलून घेतलेले आहे। तुम्हाला हे प्रोडक्ट पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये हे प्रोडक्ट टॅग केलेले आहे। याने तुम्ही चिप्स पण तयार करू शकता। खूप छान प्रोडक्ट आहे। इथे अर्धा किलो खिसलेला गाजर घेतलेला आहे, 1 वाटी साखर, 1 चम्मच इलायची पावडर, 1 ते 2 चम्मच साजूक तूप, ड्रायफ्रूट्स आणि 1 ग्लास दूध घेतलेले आहे। चला मग सुरुवात करूया। सर्वात आधी कढई गॅसवर मीडियम फ्लेमवर ठेवायची आहे। ही कढई खूप छान आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टॅग केलेली आहे। त्यामध्ये 1 ते 2 चम्मच साजूक तूप घातलेले आहे। तूप वितळल्यावर त्यामध्ये गाजर घालायचे आहे किसलेले आणि याला असं 1 ते 2 मिनिटे छान असं ढवळत राहायचं आहे। त्याने काय होईल, पूर्ण तूप आणि गाजर छान एकत्रित होईल। आता हे असंच 1 ते 2 मिनिटे ढवळून झाल्यावर यावर झाकण ठेवून याला 1 ते 2 मिनिटे असं वाफवून घ्यायचं आहे। झाकण काढल्यावर याला असं छान परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडेसे मनुके, इलायची पावडर आणि बारीक कट केलेले ड्रायफ्रूट्स आणि 1 ग्लास दूध घातलेले आहे। याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे याला पूर्ण मिक्स करायचं आहे आणि 1 ते 2 मिनिटं हे असं शिजवून घ्यायचं आहे। थोडंसं दूध राहिलेलं आहे, इथे घाबरायची गरज नाही। असं पूर्ण परत मिक्स करून घ्यायचं आणि असंच एखादा मिनिटे ढवळत राहायचं आहे। यावर झाकण ठेवून हे पूर्ण शिजवून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 वाटी इतकी साखर घालायची आहे। तुम्हाला तुमच्या चवीनुसार तुम्ही साखर घेऊ शकता। अर्धा किलोसाठी 1 वाटी ठीक आहे। आता हे मिश्रण आणि पूर्ण साखर अशी एकत्रित करून घ्यायची आहे। छान अशी पूर्ण एकत्रित करायची। पूर्ण एकत्रित झाल्यावर यावर झाकण ठेवायचं आहे आणि हे पूर्ण शिजवून घ्यायचं आहे। शिजल्यावर तुम्ही बघू शकता किती छान असा हलवा तयार झालेला आहे। पूर्ण दुधात शिजलेला आहे। खूप छान मऊ आणि खमंग असा हलवा तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अशा सोप्या रेसिपीजसाठी आणि चविष्ट रेसिपीजसाठी माझ्या नीलम किचन अँड होममेकर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी वाटली। बाय बाय।